श्री स्वामी समर्थ अध्याय 52. श्री गणेश श्री सरस्वती मातेला नमन असो. श्रीमद दत्त दिगंबर स्वामींने नमन. हे शिष्या, वैराग्य प्राप्तीसाठी गर्भापनिषदामध्ये कथन केलेल्या शरीर व्यवस्थेविषयीचे समग्र विचार सावधान होऊन श्रवण कर. शरीर व्यवस्थेविषयीचे समग्र विचार. ब्रह्मदेवाच्या शरीरापासून ते अगदी कुत्र्यासारख्या प्राण्यांपर्यंत सर्वांची संपूर्ण शरीरे सकल पंचमहाभूत रूप आहेत. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी या पाचही भूतांचा सर्व प्राण्यांच्या देहामध्ये स्थूल व सूक्ष्म समान रूपवास असतो. सूक्ष्मभूतांपासून शरीर उत्पन्न होते. आकाशाच्या सात्विक अंशामुळे श्रोतेंद्रिय उत्पन्न होतात. वायूच्या सात्विकांशे त्वचा इंद्रिय, तेजाच्या सात्विकांशे चक्षु इंद्रिये, जलाच्या सात्विकांशे रसनेंद्रिय आणि पृथ्वीच्या सात्विकांशांमुळे घ्राणेंद्रिय उत्पन्न होतात. पंच इंद्रिये शब्दादी विषय ज्ञानाचे कारण असून शास्त्रवेत्ते त्यास ज्ञानेंद्रिय म्हणतात. आकाशाच्या राजस अंशातून वाणी, वायूच्या राजसांशे हातादी इंद्रिये, तेजाच्या राजस अंश पाय, जलाच्या राजस अंश उपस्थ इंद्रिय, पृथ्वीच्या राजस अंश गुद इंद्रिय उत्पन्न होतात. यांना कर्मेंद्रिय म्हणतात. पंचमहाभूतांच्या सात्विक अंशातून ज्ञानशक्तिवान अंतःकरण उद्भवतो. राजस अंशातून क्रियाशक्तिवान प्राण उत्पन्न होतात. ते 5 प्रकारचे असतात. या पंचप्रकारे प्राण ओळखला जातो. तर असे एकूण प्राणांचे मिळून 10 प्रकार होतात. प्रत्येक जीवाच्या हृदय कमलामध्ये ज्ञानशक्तीचे अंतःकरण स्थित असते. मन, बुद्धी, अहंकार व चित्त असे त्याचे 4 प्रकार होतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय आणि पंचप्राण या संपूर्ण समुदायास शास्त्रवेत्ते विद्वान सूक्ष्मलिंगामय म्हणतात. शरीरात सूक्ष्मभूतांचे कार्य चालते. इथे नेत्रादी इंद्रियाचा हा विषय नसल्याने त्यास सूक्ष्म शरीर म्हणतात. जेव्हा शरीरात स्थूल पंचेंद्रिय कार्य चालते त्याला स्थूल शरीर म्हणतात. अध्यात्म आणि अधिदैव हे स्थूल व सूक्ष्म शरीराचे 2 प्रकार होत. यापैकी समिष्ट म्हणजे सर्वांची एकरूपता सूक्ष्म रूपाने हिरण्यगर्भ, तर समिष्टचे स्थूल रूप विराट हे आहे. अतल, वितल, सुतल, तलातल, महितल, रसतल व पाताल हे विराटाचे 7 अधोलोक. त्याचे 2 चरण आहेत. ऊर्ध्व भूलोक, जलन स्थान, अतिरक्ष अंतरिक्ष लोक, नाभिस्थान स्वर्गलोक, हृदयभुवन, तर कंठापासून मुखापर्यंत महरलोक, मुखापासून नेत्रापर्यंत जनलोक, तपोलोक ललाट, तर सत्यलोक शिरस्थान आहे. 14 लोकांचे स्थान हे विराट भगवंतांचेच स्वरूप आहे. हे अध्यात्म आशिदैव शरीराचे वर्णन झाले. आता अध्यात्म स्थूल शरीर समजून घ्या. इथे अहंकार व माझेपणा हा अभिमानाचा विषय येतो. अध्यात्म सूक्ष्म शरीर आहे तेजस नामे, तर अध्यात्म स्थूल शरीर आहे विश्व नावाने ओळखले जाते. हे ऐकून शिष्य श्री गुरूंना म्हणतात, शास्त्रवेत्तांनी शरीराला अध्यात्म, अधिदैव, अधिभूत असे संबोधिले आहे, परंतु अध्यात्म व अधिदैव याच्या बद्दल इथे वर्णन चालले आहे. असे भेद असंगत ठरत नाही का? यावेळी स्थूल व सूक्ष्म या शरीराच्या मूळ वर्णनावरील शंकेचे श्री गुरु समाधान करतात. व्यष्टी स्थूल शरीराचे 4 प्रकार जरायुज, अंडज, स्वदेह, उद्विज हे आहेत. मातेच्या पोटी बळाला आवरण करणाऱ्या जरायू चर्मामुळे जे शरीर उत्पन्न होते ते जरायुज. मनुष्य, गाय, घोडा, बोकड अशी शरीर जरायुज होते. अंड्यातून जन्मणारे ते अंडज. पक्षी, सर्प, मासे, मुंगी हे अंडज. घामापासून ज्या शरीराची उत्पत्ती होते ते स्वदेज. ढेकूण, गोचिड आदी जीव यात मोडतात. घामापासून ज्या शरीराची उत्पत्ती होते ते स्वदेज. ढेकूण, गोचिड आदी जीव यात मोडतात.
ज्या देहाचे बीज ऊर्ध्वाकार परिणाम दर्शवते ते उद्विज, उद्विजातही पापकर्मजन्य व पुण्यकर्मजन्य असे दोन प्रकार आहेत. नरकातील यमयातनेचे शरीर या वृक्षाधिक ही पापकर्मजनित उद्विज शरीर, तर स्वर्गलोकी असणारे देवता शरीर हे पुण्यकर्मजन्य उद्विज शरीर होत. अशा प्रकारे चार देहांचे वर्णन झाले. पंचमहाभूतांचेही व्यापार आहे ते पहा. अवकाश देणे हा आकाश व्यवहार, पदार्थाचा परस्पर संयोग हा वायूचा व्यापार, अन्न शिजविणे ह्या तेजाचा, वस्त्रांना शुद्ध आर्द्र करणे हा जलाचा, तर संपूर्ण पदार्थांना धरणे हा पृथ्वीचा व्यापार झाला. आता पंच ज्ञानेंद्रियांचेही कर्मे पहा. कानाने शब्द ऐकणे, त्वचेने स्पर्श घेणे, नेत्रांनी रूप पाहणे, जिभेने रस चाखणे, नाकाने गंध ओळखणे. पंचकर्मेंद्रियांचेही व्यापार आहेत. वचन उच्चारणे हे वाचेचे, वस्तू घेणे हे देणे हे हाताचे, जाणे येणे हे पायाचे, प्रजोत्पत्ती हे विषयानंदाच्या आश्रयाने देणारे उपस्थितांचे व मलपरित्याग हे गुदभागाचे कर्म. आता प्राणवायूचा व्यापार श्रवण करा. तोंड नाक याद्वारे शरीरातून प्राणवायू आत बाहेर होतो. शरीरातील मळ खाली नेतो तो अपान नामक वायू होय. आपण अन्न सेवन करतो त्यातील सूक्ष्म रस सर्व नाडीत पोचवतो हा व्यान वायूचा व्यापार होय. अन्नाधिकांना वर म्हणजे ऊर्ध्व नेणे हा उदान वायूचा व्यापार झाला. भोजनाचा परिपाक होण्यासाठी जठराग्नी प्रज्वलित करणे हे कार्य समान वायूचे. डेकर येतो नाग वायूमुळे, नेत्रोन्मीलन व्यापार कूर्म वायूद्वारे, शिंक येते कृक्कल वायू करवी, देवदत्त वायूमुळे जांभाई तर धनंजय वायूमुळे शरीर फुगते. जीवन तथा मरणकाळी शरीराचे उत्क्रमण करणे हे सर्वच प्राण्यांच्या व्यापार साधारण सारखेच असतात. अंतःकरण चतुष्टयाची भूमिका ही महत्वाची. मन हे संशय शंकर रूपाचे मनन करतो. बुद्धी पदार्थाचा निश्चय करते. चित्त वस्तूच्या स्मरणाने भान देते. अहंकार अभिमान जोपासतो. पंचमहाभूतांची स्वरूप लक्षण पहा. प्रतिध्वनी ही आकाश स्वरूप, चलितपणा हे वायू स्वरूप, तेजाचा उष्णपणा ध्वनी मध्ये, जलामध्ये द्रवीपण माधुर्य लक्षण, तर पृथ्वीच्या स्वरूप लक्षण कठीणपणा होय. पंचभूतांच्या तटस्थ लक्षणामुळे निरूपण पहा. शब्द गुण हे आकाशाचे तटस्थ लक्षण, वायूचे शब्द स्पर्श हे तटस्थ लक्षण, तेजाचे तटस्थ लक्षण शब्द स्पर्श रूप, जलाचे तटस्थ लक्षण शब्द स्पर्श रूप रस, तर शब्द स्पर्श रूप रस गंध हे पाच गुण पृथ्वीचे तटस्थ लक्षण समजावे. कर्मेंद्रियाच्या विषयी आता पाहू. शब्द हा आकाश कानाचा विषय, शब्द व स्पर्श हा वायू तत्वेचा विषय, शब्द स्पर्श रूप रस गंध हा पंचगुणी पृथ्वी घ्राणेंद्रियाचा विषय आहे. या विषयाच्या सादरीकरणानंतर श्री गुरूंनी शिष्याला पंचकरण विभागाविषयी ज्ञान दिले. आकाश वायू तेज पृथ्वी जल या पंचमहाभूतांतील प्रत्येक भूतांचे पाच पाच विभाग आहेत. यामध्ये असे प्रतीत होते की प्रत्येक भूत विभाग हा भिन्न विभिन्न आहे व त्याचेही आणखीन 21 विभाग होतात आणि त्यातही एका महाभूताचे म्हणजे उदाहरणार्थ आकाशात अन्य भूतांतील अंश असतोच. पण सोन्यात जसा अंध धातू अंश मात्र विसळलेला तरी सोन्याचे स्वरूप तेथेच दिसते, तसे महाभूतांचे एकमेकात अंश मात्र मेलन झाले तरी मुख्य भूतांचे स्वरूप वेगळे भासत नाही. पंचमहाभूतांचे रंगही आहेत. सफेद, लाल, काळा, पिवळा, पिंगट, फिक्कट, पांढुरका आणि चांदी सारखा हे 7 रंग असून कोमल, कठीण, मध्यम, उष्ण, शीत व कोमट हे 6 स्पर्श आहेत. अशी शरीरात सुगंध व दुर्गंध दोन्हीही असतात. पुण्यवान योगाच्या शरीराला सुगंध येतो, अन्य जीवाच्या शरीरात दुर्गंध येतो. शरीरामध्ये कटू, तिखट, तुरट, खारट, आंबट, गोड हे 6 प्रकार रस कायम असतात. तसे ध्वनी
रूप व वर्णरूप शब्दध्वनी नांदतात. निषाद, ऋषभ, गांधार, षडज, मध्यम, धैवत व पंचम हे 7 स्वर असतात. या संदर्भात नारद मुनींचे स्पष्ट वचन आहे. मोर हा षडज स्वर उच्चारतो. गाई ऋषभ स्वर, बोकड मेंढी या गांधार, क्रौंच पक्षी हा मध्यम, कोकिळ हा पंचम स्वर, घोडा हा धैवत, तर हत्ती निषाद स्वर उच्चारतो. सप्तस्वरांनंतर रागाचे 6 प्रकार आहेत. श्रीराग, वसंत, पंचम, भैरव, मेघनाद, नटनारायण या प्रत्येक रागाच्या प्रत्येकी 6 पत्नी रागिण्या आहेत. सप्तस्वरांसहितच्या या राग रागिण्यांचा सर्व जीवांना प्रत्यक्षानुभव होत नाही. ज्याप्रमाणे पुण्यवान योग्याशिवाय देहाचा सुगंध प्रत्ययास येत नाही, त्याप्रमाणे सप्तस्वरांना गायकमुखेच प्रकट करावे लागते. देहामध्ये रस, रुधिर, मेद, मांस, अस्थि, मज्जा या वीर्य हे सप्ताधू वसतात. त्या धातूंची उत्पत्ती अन्न जलांपासून होत असते. जीव ते अन्नपाणी घेतात. ते पित्ताच्या तेजाने परिपक्व होऊन रस या धातू रूपात पहिले 4 दिवस राहते. मग त्याचे रुधिर म्हणजे रूप रक्तरूप होते. हे रक्त पित्ताच्या तेजाने परिपक्व झाल्यावर 4 दिवसांनी मांसारूपात बदलते. येथे 4 दिवस झाल्यावर मांस हे पित्ते तेजाने परिपक्व होऊन भेद रूपास प्राप्त करणे. हे मेद म्हणजे चरबी ही पित्त तेजाने परिपक्व होऊन 4 दिवसांनी अस्थिरूप होते. या अस्थिमध्ये म्हणजे हाडे पित्ते तेजाने परिपक्व होऊन 4 दिवसांनी मज्जा रूप बनतात. ही मज्जा तथा मगज पित्ते तेजाने परिपक्व होऊन 4 दिवसांनी वीर्य बनते. दातांच्या रूपाने 32 अस्थी या शरीरामध्ये मुखात असतात. पायापासून मस्तकांपर्यंत 107 मर्मस्थाने आहेत. मांस मर्म, शिरा मर्म, स्नायू मर्म, अस्थि मर्म, संधी मर्म अशी 5 प्रकारची श्रेष्ठतम मर्मे आहेत. मांसमर्माचे प्रकार 11, शिरामर्माचे 41, स्नायुमर्म 27, अस्थिमर्म 8 तर संधिमर्म 20 प्रकारची आहेत. या मर्मस्थानानंतर शास्त्रांचे छेद झाला, भेदन केले तर जीवांच्या मृत्यूस ते कारण होते. कित्येक मर्मस्थानात शास्त्राने भेदन झाला तर कालांतराने मरण उद्भवते. शरीरात असलेल्या हाडांच्या 100 संधी म्हणजे जोड असतात. 8,000 कोटी केस व रोम असतात. शास्त्रांनी 3.5 कोटी वर्णिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जिव्हा, हृदय यांचे तसेच कफ धातू, वीर्य धातू आदी वर्णने आहेत. देहांच्या जिव्हाधिक अंगाप्रमाणेच संपूर्ण भाष्य गर्भोपनिषदी पिप्पलाद ऋषींनी तर रक्तादी 9 अंगुली प्रमाण याज्ञवल्क्य योगीश्वरांनी वर्णिले आहे. सर्व जीवांचे शरीराप्रमाणे पायापासून मस्तकांच्या केसांपर्यंत 96 अंगुळ आहे. शरीरांचे दोन्ही भागी धनुष्य व 16 अस्थि आहे. हृदयातून सुषुम्ना नाडी पहिले निघते. त्या सुषुम्नेपासून 100 नाडी निघाल्या. त्या प्रत्येक 100 नाड्यातून एक 100 नाड्या उद्भवल्या. त्या एकीतून 72,000 निघाल्या. या नाडी विस्तारा संबंधात सखोल प्रमाण प्रश्नोपनिषदामध्ये कथिले आहे. जीवात्मा हा पुण्य पाप कर्म रूप तत्तूंचा आश्रित होऊन नाभी चक्रात भ्रमण करतो. तरीही सर्व शरीरात जीवात्म्याचा वास आहे. मात्र नाभी, हृदय, कंठ, डोळे व कपाळ या स्थानी जीवांची अभिव्यक्ती विशेष रूप होत असल्याने शास्त्रवेत्ते या नाभी आदिक स्थानी जीवात्मा स्थिती असल्याचे वर्णन करतात. या पुढील वर्णन कुंडलीने शक्तीचे प्रथम चक्षुक्षोकानात मूलाधार चक्राने वर्णन असून त्या एकांतर आधार चक्रात हा जीव नेहमी सप्रमाण निवास करतो. आधार चक्रावर आणि नाभी चक्राखाली
सर्पासारखी वक्र रूपात ती असते. भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार या अष्टधा प्रकृतीचे कारण कुंडलीने शक्ती आहे. सर्व शब्दांना ती उत्पन्न करते. प्राणाला ब्रह्मलोकी जाण्यासाठी प्रतिबंध करण्याची ही शक्ती. जीवाच्या उदरस्थानी जो प्राण असतो तो वरच्या 10व्या दाराने ब्रह्मलोकी जायचा प्रयत्न करतो. सुषुम्ना नाडी हा त्याचा मार्ग आहे, परंतु सुषुम्नेला कुंडलिनीने स्वमुखे रोखून व्यवस्था स्वस्थानी निजलेली असते. म्हणून ब्रह्मलोकात जायला प्राणवायू समर्थ नसतो. योग साधनेने प्राण राखलेले झाला तर त्या प्राणाने कुंडलिनी जागृत होते. योगाभ्यासाने अंतराग्नीसहित प्राण चढून सुषुम्ने वाटे शरीरात प्रवेशतो तेव्हा कुंडलिनी जागृत होते. सुषुम्नेला विरोध करत नाही. एकंदर 14 नाड्या शरीरात प्रधान आहेत. सुषुम्ना, इडा, पिंगला, सरस्वती, कहू, वारणा, यशस्विनी, पूषा, पयस्विनी, शंखिनी, गांधारी, हस्ती, जिव्हा, विशोधरा, अलंबुषा या नाड्यामध्ये विशेषत्वाने कार्य करतात. त्या सुषुम्ना, इडा, पिंगला त्यातही प्रधानत्व आहे हे सुषुम्नेचे. ती नाडीकंदामध्ये असून शरीराच्या पाठीच्या कणामध्ये तिचा मार्ग आहे. ती अगदी मस्तकापर्यंत जाते. तिच्या डावीकडे इडा व उजवीकडे पिंगला आहे. सुषुम्नेच्या मागील भागी सरस्वती आहे. अग्रभागी कहू नाडी असते. इडेच्या पृष्ठभागी गांधारी, इडेच्या अग्रभागी हस्ती जिव्हा वास करते. पिंगलेच्या पृष्ठभागी पूषा नाडी, पिंगलेच्या अग्रभागी यशस्विनी असते. अशा नवनाडीच्या 3 पंक्ती झाल्या. पहिली स्थित पंक्ती अग्रभागी, दुसरी पंक्ती मध्यभागी, तिसरी पृष्ठभागी मागे स्थित असते. हस्ती, जिव्हा, कहू, यशस्विनी व या अग्रभागी, इडा, सुषुम्ना, पिंगला या मध्यभागी, तर गांधारी, सरस्वती, पूषा ही मागील तिसरी पंक्ती अशा नवनाड्या झाल्या. उरलेल्या 5 नाड्यांपैकी वारणा ही कहू आणि यशस्विनीच्या मध्ये, हस्ती, जिव्हा व कहूच्या मध्यभागी विश्वोदरा नाडी, गंधारी व सरस्वतीच्या मध्ये पयस्विनी नाडी, सरस्वती ही पूषेच्या मध्यात, शंखिनी आणि कंदाच्या अधोभागात अलंबुषा नाडी असते. आता सुषुम्ना नाडी त्या कंदापासून निघून ज्या ज्या स्थानामध्ये जाऊन जे जे व्यापार करते श्रवण करा. सुषुम्ना मुळातून निघून मस्तकी जाऊन विश्वधारण व्यापार करते. इडा व पिंगलाद्वारे डाव्या व उजव्या नाकपुडीतून गंधग्रहण होतो. गंधारी व पूषा डाव्या व उजव्या डोळ्यातून जाऊन रूप ग्रहण करतात. शंखिनी व यशस्विनी डाव्या उजव्या कानामध्ये जाऊन शब्द ग्रहण करतात. रसनेन जाऊन सरस्वती रस ग्रहण करते. हस्ती, जिव्हा व पायस्विनी या डाव्या उजव्या पायाच्या अंगठ्याकडे जातात. अलंबुआ मलाधिकांच्या विसर्जनाचे कार्य करते. कहू उपस्थस्थानी जाऊन विषयानंद घेते. विश्वोद्धरा व वारणा या डाव्या व उजव्या हातांमध्ये जाऊन वस्तूचे ग्रहण करतात. अशा असंख्य नाड्या शरीरामध्ये बसतात. त्या सर्व नाड्या प्राण भ्रमण करतो. प्राणवायू नाडी मुळापासून मुख, नाक, हृदय, पायाचे अंगठे या सर्व स्थानी असते. देहाच्या नाभीपासून जांघेपर्यंत अपान वायू राहतो. या भागातील गुप्तांग, गुप्तेंद्रिय या 2 स्थानात विशेषत्वाने आपण संचरतो. दोन्ही कान, डोळे, दोन्ही पाय, हात, दोन्ही पायांचे गोटे व पुढील भाग, मोठी हाडे, उर या स्थानात व्यान राहतो. या शरीराच्या सर्व संध्यात तसा हस्त पायात उदान वायू खेळतो. समान वायू सर्व शरीराच्या व्यापून असतो. आपण खाल्लेले अन्नरस अंतराग्नीसह शरीरात पोचवतो. आधी सांगितलेले सर्व नाड्यांमध्ये समान वायू वेगाने संचरतो. नागवायू त्वरेत राहतो. कूर्ण रक्तात असतो. पुकल मांसांमध्ये फिरतो. देवदत्त वायू चरबीमध्ये वास करतो. धनंजय वायू हाडांमध्ये असतो. अशी ही प्राणांची स्थाने झाली. या प्राणांची कार्य पहा. तोंड व नाक याद्वारे वायूला बाहेर सांडणे हा श्वास. शरीरात वायूला आणणे तो प्रश्वास.
मूलमंत्र त्याग हे अपान वायूचे कार्य, घेणे टाकून देणे बळाचा वापर हा व्यान वायूचा व्यापार होय. शरीराचे उत्स्थान सर्व शरीरामध्ये प्राणाचे उत्पन्न चालणे हे समान वायूचे कार्य होय. नाग वायूचा व्यापार आवाज काढणे, डोळ्याचे उघडणे मिटणे हे काम कुर्मांचे. शिंकेचे कार्य कुरुकल करतो देवदत्त देतो जांभई, शरीर सुजण्याचा व्याप हा धनंजय वायूचा व्यापार. अशा प्रकारे 10 प्राणवायूंची कार्य कथन केली. योगी पुरुषांना करण्यास योग्य अशी प्राण निरोध रूप प्रत्याहार व्यवस्थाने होत. प्रत्याहारास उपयोगी 18 स्थाने आहेत. वशिष्ठ ऋषींनी याचे समग्र वर्णन केले आहे. प्रत्याहाराच्या 18 स्थानांच्या अंतर्भूत एकंदर 107 मर्मस्थाने आहेत. पायांपासून शिखाग्रापर्यंतच्या देहास 96 अंगुळे म्हटले आहे. पायापासून 4.5 अंगुळावर गुल्फ तथा गोटे, त्यापासून 10 अंगुळ पोटरीचा मध्य, त्यापासून 11 अंगुळे चित्तीमूल, तिथून 2 अंगुळे वर जाणू तथा गुडघा, तिथून 9 अंगुल वर उरू म्हणजे मांडीचा मध्य, मांडी मध्यापासून वर 9 अंगुळे पायुमूल, पायूपासून 2.5 अंगुल शरीराचा मध्य, त्यावरील भागात उपस्थ तथा गुप्तेंद्रिया, उपस्थाहून 10.5 अंगुळ वर नाभी, नाभीपासून 14 अंगुळे वर हृदय मध्य, हृदयापासून 6 अंगुळे वर कंठकूप, त्यावर 4 अंगुळे वर जिभेचा मूळ, जिभेच्या वर 4 अंगुळे नाकाचे मूळ असते. नाकांपासून अर्ध्या अंगुळा परिमाणात डोळ्यांचा मध्य असतो. डोळ्यांपासून अर्ध अंगुल वर भ्रूमध्य असतो. भुवयांच्या 3 अंगुळवर ललाट शोभते. ललाटावर 3 अंगुळे मूर्धस्थान म्हणजे मस्तक. असे पायांपासून मस्तकांपर्यंत 96 अंगुळांचे शरीर होय. वशिष्ठ मुनींनी हे सांगितले आहे. जीव हा अशा देहामध्ये विपरीत देह बुद्धी जोपासतो. पिप्पलाद ऋषींनी गर्भोपनिषदातून या शरीराचे भौतिक वर्णन केले आहे. ते वाचून ऐकून विचार पडतो. असंख्य अवयव समुदायाचे नाव शरीर. या शरीरातील अवयवांचा सखोल विचार केल्या शरीराची निषिद्धता कळते. विष्ठामूत्र या मलिन वस्तूंचा साठा, अशुद्ध अमंगळ जड दिसणारे नष्ट होणारे नख केस, श्लेषा म्हणजे शेंबूड, नरक सदृश्य ज्याचा सर्वत्र लगेचच त्याग केला जातो. या शरीराहून बाहेर जे आत आहे ते दात, विष्ठा, मूत्र, रक्त, मांस, हाडे या ब्राह्म्य पदार्थांवर कुणी आत्मबुद्धी करत नाही, उलट कंटाळा करतो. या अस्वच्छ पदार्थांच्या दर्शनाने स्पर्शाने उलट लोक स्नानदान करतात. अशा शरीराबद्दल आत्मबुद्धी न वाटणे, आपलेपणा न वाटणे, उलट तिरस्कार वाटणे योग्यच होय. बेशुद्धी, मृत्यू आणि गाढ झोप या अवस्थात कुणासही आत्मबुद्धी होत नाही. म्हणून या जीवाला आपण जागे आहोत असे वाटताना जी आत्मबुद्धी मी माझा वाटप राहते ती मिथ्या होय. जो पदार्थ कधी आहे कधी नाही तो केवळ मिथ्या नाशिवंत होय. मृगजळ तसे दिसते पण नसते, ते केवळ भासते. पडताळल्यास त्याचे मिथ्यत्व पटते. तसा या शरीरावरील आत्मबुद्धी, शरीरावरचा अभिमान, माझे मीपणा हा गळून पडला पाहिजे. शरीराला व्याधी जडली, शरीरावर शास्त्राने धाव घाला, त्यात कृमी झाले, पूर झाला, दुर्गंधी सुटली की हा पासून काहींना ग्लानी येते. काही जण थुंकतात, त्यांना किळस वाटतो. अन्नाने उद्भवणारे विकार, विष्ठा, लघवी, वांती, दुर्गंधी युक्त मिटलेले अन्न पाहून सर्वांनाच उबग येतो. पण हे सर्व पदार्थ या देहातच असताना खरे तर तिरस्कारणीय आहे ते सारेच. हा देह माझा आहे याचा अहंकार न धरावा, ममत्व ठेवू नये, देहात अडकून राहू नये, श्री गुरुपदांची निरंतर सेवा करावी, तरच ब्रह्म साक्षात्कार होईल. मग जन्म मरणाचे फेरे चुकतील.
माया ज्ञान विद्या मुळापासून जळतील. भवसंसार सागरातून निषेध पार होता येईल. आत्मज्ञान झाल्याने संशय शंका उरणार नाही. हे आत्मज्ञान प्रदान करणारे श्री स्वामी समर्थ भुक्ती मुक्ती तथा स्वार्थ आणि परमार्थ मार्गास संपूर्णत्व देतात. त्या चरणांवर पिंगा घालणारे भ्रमर मुंगा होऊन त्यांच्या कृपेने ब्रह्मानंद मकरंद मिळवावा ते श्री गुरु लीलामृत शुद्ध मनाने आपल्या कानांद्वारे प्राशन करा सज्जन हो. सर्वजण पावन होतील निसंशय याचा अनुभव घ्यावा. असा हा गर्भोपनिदशार्थ रहस्य समंत ब्रह्मनिष्ठ वामनांनी रचिलेले श्री गुरु शिष्य संवाद रूप श्री गुरु लीलामृताचा 52वा अध्याय इथे परिपूर्ण होत आहे. श्री स्वामी समर्थ.